नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये 2018 साली असा आरोप झाला होता की मतासाठी शिक्षकांना पैठणी साड्यांचं वाटप झालं. राज्यभर ती चर्चा झडली होती. याही वर्षी म्हणजे आता या मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आणि 26 जून 2024 रोजी येथे मतदान होणार आहे. मात्र यावेळेस देखील अनेक शिक्षकांचं म्हणणं आहे की आमच्या घरी पैठणी साड्या पोहोचल्या, साड्यांसोबत नाकातील नथही पोहोचली. काही शिक्षकांचं म्हणणं आहे की पुरुष शिक्षकांसाठी ड्रेस शिवण्याचं कापड पोहोचवलं गेलं आहे आणि आणखी काय काय मतदानापर्यंत येईल हे सांगता येत नाही. ही शिक्षक मतदारसंघाची अवस्था आहे. या मतदारसंघामध्ये जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी असा आरोप केला की मी जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो त्यावेळेस सरकारने माझ्या संस्था ज्या आहेत, म्हणजे ज्या शैक्षणिक संस्था आहेत आणि सहकारी संस्था आहेत, त्यांची तपासणी सुरू केली, त्यांच्यावरती छापे टाकले. का तर मी निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून. म्हणजे आपण पाहिलं की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आरोप झाला की सरकारी ज्या यंत्रणा आहेत, म्हणजे ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणा यांचा लोकांवरती दबाव आणण्यासाठी गैरवापर करते आहे. तसाच आरोप अगदी शिक्षक मतदारसंघामध्ये देखील विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून झाला. किंवा शिक्षक आरोप करतायत की आमच्याकडे पैठणी साड्या पोहोचतायत. म्हणजे इतर निवडणुकांमध्ये जसे पैसे पोहोचवले जातात घरोघर, तसंच आमिष अगदी शिक्षकांना देखील मतांसाठी दाखवलं जातंय. नमस्ते, मी सुधीर लंके. लोकमत रिजनल डायरीमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत की शिक्षक मतदारसंघ किंवा पदवीधर मतदारसंघ या निवडणुकांतलं राजकारण देखील नासलं आहे का. आपण आज नाशिक शिक्षक मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. विधान परिषदेमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ यासाठी जागा राखीव आहे. विधान परिषदेमध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 आमदार आहेत. सगळ्याच राज्यांमध्ये विधान परिषदा नाहीत. अनेक राज्यांमध्ये केवळ एकच सभागृह आहे. पण महाराष्ट्रासह एकूण 6 राज्य अशी आहेत की जिथे विधानसभा आहेत आणि विधान परिषद देखील आहे. तसं आपल्या विधान परिषदेमध्ये 78 आमदार आहेत. त्यांची वर्गवारी देखील ठरलेली आहे. त्यांचे मतदार कोण असतील ते देखील ठरलेलं आहे. म्हणजे विधान परिषदेमध्ये जे 30 आमदार जे आहेत ते 30 आमदार हे विधानसभेमध्ये जे काही एकूण आमदार आहेत त्या आमदारांच्या कोट्यातनं निवडून जातात. म्हणजे कोणताही माणूस, कोणताही नागरिक त्या निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. मात्र त्यांचे मतदार जे असतात ते विधानसभेतील आमदार असतात. म्हणजे त्या कोट्यातनं 30 आमदार निवडून जातात. एकूण 22 आमदार जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघातनं निवडून जातात. म्हणजे आपल्या राज्यातील ज्या महापालिका आहेत, नगरपालिका आहेत किंवा जिल्हा परिषद आहेत, यांच्यामध्ये जे सदस्य निवडून जातात ते या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये मतदार असतात आणि त्यांच्यातनं 22 आमदार निवडून जातात. शिक्षक मतदारसंघातून 7 आमदार निवडून जातात आणि पदवीधर मतदारसंघातून 7 आमदार निवडून जातात. त्यासोबतच राज्यपाल नियुक्त कोटा असतो. राज्यपाल एकूण 12 आमदार नामनिर्देशित करतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असतात. म्हणजे साहित्य, संस्कृती, क्रीडा या क्षेत्रातील नामवंत जे लोक आहेत त्यांची राज्यपाल कोट्यातनं 12 आमदारांच्या कोट्यातनं निवड होते. असं हे 78 सदस्यांचं संख्याबळ आहे. याच्यामध्ये शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ याची रचना करताना, याची निर्मिती करताना संविधानकर्त्यांनी अत्यंत व्यापक उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. त्यामागची भूमिका अशी होती की इतर ज्या काही सार्वत्रिक निवडणुका आहेत, म्हणजे विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, तेथे सर्व प्रकारचे मतदार असतात. म्हणजे साक्षर लोक मतदान करतात, निरक्षर लोक मतदान करतात, अगदी कामगार मतदान करतात आणि उच्च शिक्षित लोक देखील मतदान करतात किंवा हाय प्रोफाईल लोक देखील मतदार असतात. मात्र या 2 मतदारसंघामध्ये शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर यात मतदार फिक्स आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये विद्यापीठाचा जो पदवीधर असेल तोच मतदान करू शकतो. तसंच शिक्षक मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा वगळता माध्यमिक स्तरापासनं उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय किंवा इतर ITI कॉलेजेस, कृषी महाविद्यालय येथे जे शिक्षक कार्यरत आहेत, प्राध्यापक कार्यरत आहेत, असे शिक्षक या शिक्षक मतदारसंघामध्ये मतदार असतात. म्हणजे मतदार फिक्स आहे. मात्र गंमत अशी आहे की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातनं पदवीधरच उभे राहिले पाहिजेत किंवा शिक्षकांनीच ही निवडणूक लढवली पाहिजे असं बंधनकारक नाही. कुणीही सामान्य माणूस, शिक्षक नसलेला व्यक्ती देखील शिक्षक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवू शकतो. फक्त उद्देश आहे की शिक्षकांनी विवेकी पद्धतीने मतदान करावं. शिक्षक हे जात, धर्म या पलीकडे जाऊन एक राष्ट्राचा विचार करतात. मूल्य शिक्षण शिक्षक शिकवतात, विवेकी विचार करतात, त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे ते लोकांमध्ये चांगल्या व्यक्तींची पारख करू शकतात, चांगल्या उमेदवारांची पारख करू शकतात. त्यामुळेच शिक्षकांना हा मताचा अधिकार दिलेला आहे, विशेष अधिकार दिलेला आहे. मात्र हा अधिकार शिक्षक व्यवस्थितपणे बजावतायत का
किंवा त्यांना तो बजाव दिला जातोय का, अशी शंका शिक्षक मतदारसंघातलं राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे त्यातून निर्माण झालेली आहे. नाशिक विभागाबद्दल आपण जर बोललो तर नाशिक विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात. या 5 जिल्ह्यामध्ये आज मितीला 69,000 शिक्षक मतदार आहेत, म्हणजे 69,368 इतकी ती संख्या आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मतदार सर्वाधिक आहेत, ते 25,302 आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील 17,392 आहेत. जळगाव जिल्हा 13,122, धुळे जिल्हा 8,159 व नंदुरबार जिल्ह्यातील 5,393 मतदार आहेत. अशा 69,000 मतदार आपली मतदानाची भूमिका बजावणार आहेत. मात्र एकूण 21 उमेदवार येथील निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत. त्यामध्ये विद्यमान आमदार जे आहेत किशोर दराडे हे रिंगणात आहेत. ते शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत. ॲडव्होकेट संदीप गुळवे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं निवडणूक लढवत आहेत. ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे महायुतीचाच घटक असलेल्या अजित पवार यांच्या गटाकडनं निवडणूक लढवत आहेत. याशिवाय जे प्रमुख उमेदवार आहेत त्यामध्ये विवेक कोल्हे हे उमेदवार आहेत, जे नगर जिल्ह्यातील आहेत. ते भाजपचे आहेत, त्यांच्या मातोश्री या भाजपच्या माजी आमदार राहिलेले आहेत. ते देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आणि शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजे TDF याकडनं भाऊसाहेब कचरे हे निवडणूक लढवत आहेत. आणखी आप्पासाहेब शिंदे आणि RD निकम हे जे उमेदवार आहेत ते देखील दावा करतायत की आम्ही TDFचे उमेदवार आहोत. अशा प्रमुख उमेदवारांमध्ये ही लढत होते आहे. यातील जर आपण चित्र पाहिलं तर दराडे हे संस्थाचालक आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी प्रचाराच्या बैठका आता सध्या जिल्ह्यावर घेत आहेत. विवेक कोल्हे हे कोपरगाव तालुक्यातील आहेत, अहमदनगर जिल्ह्यातील. स्वतःचं त्यांचं संजीवनी उद्योग समूहाचं जाळं आहे, सहकार आणि शिक्षण संस्था आहेत. त्यांचे आजोबा शंकरराव कोल्हे हे माजी मंत्री राहिलेले आहेत. आणि त्यांच्या आत्या निलिमा पवार ह्या नाशिक जिल्हा विद्या मराठा प्रसारक समाजाच्या सरचिटणीस राहिलेल्या आहेत. अशी पार्श्वभूमी विवेक कोल्हे यांना आहे. संदीप गुळवे जे उद्धव ठाकरे गटाकडनं निवडणूक लढवत आहेत त्यांना देखील शिक्षण संस्थांची पार्श्वभूमी आहे. तेही शिक्षण संस्थाचालक आहेत. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजामध्ये ते देखील संचालक आहेत. आणि त्यांचे वडील गोपालराव गुळवे हे काँग्रेसचे मोठे नेते होते नाशिक जिल्ह्यातील. अशा प्रमुख उमेदवारांसह भाऊसाहेब कचरे ज्यांना TDFने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे, TDFचा दावा आहे की हे आमचे अधिकृत उमेदवार आहेत, ते देखील रिंगणामध्ये आहेत. हे 3 संस्थाचालक आणि एक शिक्षक अशा प्रमुख चौघांमध्ये ही लढत होताना दिसते आहे. या लढतीमध्ये मुद्दे हे आहेत की TDFचा मुख्य मुद्दा आहे की हा शिक्षकांचा मतदारसंघ आहे आणि शिक्षकांनी शिक्षकांना मतदान केलं पाहिजे असा TDFचा दावा आहे. मात्र इतर उमेदवारांचं म्हणणं आहे की आपल्या संविधानकर्त्यांनी सांगितलंय की इथे शिक्षक जरी मतदार असतील तर कुणीही या मतदारसंघातनं निवडणूक लढवू शकतो. जे समाजाचा विचार करतात, समाजाचे प्रश्न मांडू शकतील, शिक्षणातील प्रश्न मांडू शकतील किंवा एकूणच सर्व समाज घटकांचे प्रश्न अभ्यासूपणे सभागृहात मांडू शकतील, अशा कोणत्याही व्यक्तीला या मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असा इतर उमेदवारांचा दावा आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडी यांचा संघर्ष आपण लोकसभा निवडणुकीत पाहिला. असा संघर्ष किंवा काटशहाचं राजकारण या मतदारसंघात होईल की काय अशी देखील एक शंका या मतदारसंघामध्ये आहे. कारण किशोर दराडे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी जेव्हा नगरला त्यांचा एक मेळावा नगरला झाला त्या मेळाव्यामध्ये त्यांनी एक घोषणा केली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या प्रचारासाठी लोणी गावात येत आहेत. तेव्हा व्यासपीठावर बसलेले राधाकृष्ण विखे हे आश्चर्यचकित झाले आणि ते असं म्हटले की मुख्यमंत्री माझ्या गावात येत आहेत आणि मलाच माहिती नाही. याचा अर्थ असा की किशोर दराडे यांची प्रचार यंत्रणा आणि भाजपमध्ये समन्वय आहे का अशी एक शंका त्या प्रसंगातनं निर्माण झालेली आहे. कारण नाशिक विभागामध्ये गतवेळी भाजपचे उमेदवार रिंगणामध्ये होते. भाजपचे अनिकेत पाटील यांनी गतवेळी निवडणूक लढवली होती. यावेळेस देखील भाजपकडनं धनराज विस्पुते, सुनील पंडित हे त्यांचे नेते मंडळी उमेदवारी मागत होते किंवा राजेंद्र विखे, राधाकृष्ण विखे यांचे बंधू ते देखील स्वतः त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते देखील इच्छुक होते. मात्र या सर्वांना बाजूला करत किशोर दराडे हे ऐनवेळीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्याकडे आले आणि त्यांनी या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवली. किशोर दराडे यांचे बंधू नरेंद्र दराडे हे देखील विधान परिषदेमध्ये आमदार आहेत. ते सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. म्हणजे एक बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि एक बंधू एकनाथ शिंदे यांच्यासोबत अशी या 2 भावांची शिवसेनेमध्ये वाटणी झालेली आहे. त्यामुळे भाजप किती मनापासून किशोर दराडे यांना साथ करणार याच्याबद्दलची एक साशंकता निर्माण झालेली आहे. किशोर दराडे यांनी एक लोणीच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर एक विधान केलं, ते देखील वादग्रस्त ठरलं आहे. ते असं म्हटले की मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात शिक्षकांचे जर प्रमुख प्रश्न सोडवले तर उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक
हे कायमचे तुमचे गुलाम राहतील व तुमची सेवा करतील, असं विधान दराडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोरील या मेळाव्यात केलं. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनामध्ये शिक्षकांचे काही प्रमुख पक्ष जर सोडवले तर उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक हे आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील किंवा तुमची सेवा करतील. त्यांनी शिक्षकांबद्दल गुलाम हा जो शब्द वापरला त्याच्यावरनं टीका होते आहे, कारण हा बुद्धिवादी मतदारसंघ समजला जातो. त्यामुळे तुम्ही बोलता काय किंवा तुम्ही मांडणी कशी करता हे देखील या मतदारसंघामध्ये मॅटर करतं. याच्यावरनं किशोर दराडे हे थोडेसे अडचणीत आलेले आहेत. मात्र किशोर दराडे हे आमदार असल्यामुळे त्यांचाही एक लोकसंपर्क आहे. त्यांनी आपल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये बांधणी केलेली आहे. विवेक कोल्हे हे भाजपशी संबंधित आहेत. त्यांच्या मातोश्री या भाजपच्या आमदार होत्या, मात्र ते अपक्ष निवडणूक करतायत. नगर जिल्ह्यामध्ये विवेक कोल्हे यांनी अलीकडे गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये निवडणूक लढवली होती. त्यांनी एक पॅनल केलं होतं आणि बाळासाहेब थोरात हे त्यांच्या सोबत होते. म्हणजे थोरात आणि कोल्हे यांनी मिळून तो कारखाना ताब्यात घेतला आणि तेथे राधाकृष्ण विखे यांचं पॅनल पराभूत झालं होतं. त्यामुळे विवेक कोल्हे यांचं नेतृत्व हे चर्चेत आलेलं आहे. विवेक कोल्हे यांचा देखील अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठा जनसंपर्क आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या आत्या निलिमा पवार ह्या तेथील नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाशी संबंधित आहेत. त्यामुळे विवेक कोल्हे हे देखील मोठ्या पद्धतीने मोर्चेबांधणी करतायत. अपक्ष जरी असले तरी भाजप किंवा इतर सगळ्या पक्षांची साथ त्यांना मिळू शकते अशी देखील एक शक्यता वर्तवली जात आहे. सत्यजित तांबे यांनी पदवीधर निवडणुकीमध्ये एक पॅटर्न डिझाईन केला आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. कोणत्याही पक्षाची, म्हणजे ते काँग्रेसचे होते, मात्र निवडणूक अपक्ष लढवली आणि त्यांना अनेक पक्षातील नेते मंडळींनी मदत केलेली दिसली. हाच तांबे पॅटर्न या निवडणुकीमध्ये कोल्हे राबवतात की काय अशा पद्धतीची एक चिन्ह काही दिसत आहे. ॲडव्होकेट संदीप गुळवे हे ठाकरे गटाकडनं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना देखील पार्श्वभूमी आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवारांचा गट आणि ठाकरे गट हे सोबत आहेत. मात्र आता ज्या काही 4 विधान परिषद मतदारसंघातील निवडणुका होत आहेत, म्हणजे मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या गटांना जागा मिळालेली नाही. त्यामुळे शरद पवार यांचा गट काय करणार याच्याबद्दल देखील उत्सुकता आहे. महाविकास आघाडीने नाशिक पदवीधरची निवडणूक देखील लढवली होती. शुभांगी पाटील येथून उमेदवार होत्या. मात्र महाविकास आघाडीचे नेते हे शुभांगी पाटील यांच्यासोबत एकसंधपणे दिसलेले नाहीत. गुळवे हे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस सोडून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. त्यामुळे काँग्रेसची देखील या मतदारसंघामध्ये काय भूमिका राहील याच्याबद्दल उत्सुकता आहे. शरद पवार यांची देखील काय भूमिका राहील याच्याबद्दल उत्सुकता आहे. कारण शरद पवार यांचा रयत शिक्षण संस्थेमध्ये पगडा आहे आणि अनेक शिक्षण संस्थाचालक हे शरद पवार किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी संबंधित आहेत. या मतदारसंघामध्ये दिग्गज नेते आहेत. बाळासाहेब थोरात आहेत, राधाकृष्ण विखे आहेत, हे नगर जिल्ह्यातील नेते मंडळी आहेत किंवा नगर जिल्ह्यातील इतर देखील आशुतोष काळे असतील किंवा भाजपचे आमदार राजळे असतील, घुलेबंधू असतील, असे मोठे नेते नगर जिल्ह्यात आहेत. नाशिकमध्ये देखील छगन भुजबळांसारखे दिग्गज नेते आहेत. भाजप जळगावमध्ये गिरीश महाजन आहेत, एकनाथ खडसे आहेत. हे सगळे नेते मंडळी यांचं देखील एक शिक्षण संस्थांची मोठा कनेक्ट आहेत. ही सगळी नेते मंडळी कुणाच्या पारड्यासाठी, कुणासाठी झटणार किंवा कुणाच्या बाजूने आपली ताकद उभी करणार यावरनं या मतदारसंघातील गणितं ठरतील. 1988 साली नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निर्मिती झाली. तत्पूर्वी या मतदारसंघातील अहमदनगर जिल्हा हा पुणे विभागामध्ये समाविष्ट होता आणि नाशिकचा परिसर हा मुंबई आणि कोकण विभागामध्ये समाविष्ट होता. 1988 साली या 5 जिल्ह्यांचा मिळून शिक्षक मतदारसंघ बनला. 1988 नंतर सातत्याने या मतदारसंघातून टीडीएफ म्हणजे शिक्षक लोकशाही आघाडीने आपलं वर्चस्व दाखवलं होतं. म्हणजे 1988ला TF पवार निवडून आले. त्यानंतर जयवंतराव ठाकरे, नानासाहेब बोरस्ते, दिलीप सोनवणे हे टीडीएफचे नेते येथून शिक्षक आमदार म्हणून निवडून गेले होते. अपूर्व हिरे यांनी 2022 साली काँग्रेसकडून निवडणूक लढवली, मात्र त्यांना देखील टीडीएफने पाठिंबा दिला होता. किशोर दराडे यांनी मात्र टीडीएफला बाजूला करत येथे विजय मिळवला. आता पुन्हा टीडीएफ भाऊसाहेब कचरे यांच्या माध्यमातून आपलं अस्तित्व या मतदारसंघात दाखवण्यासाठी झटते आहे. टीडीएफला यश मिळणार का हे देखील या निवडणुकीमध्ये पाहणं रंजक ठरणार आहे. एकूणच ही निवडणूक रंगतदार होईल. मात्र जी चर्चा सुरू आहे, पैठण्यांची चर्चा सुरू आहे, नथ वाटण्याची चर्चा सुरू आहे, शिक्षकांसाठी ड्रेस मटेरियल वाटपाची जी चर्चा सुरू आहे, त्यातून शिक्षकांच्या प्रतिमेचं हनन देखील होत आहे. याच्याबद्दल काही शिक्षक अस्वस्थ आहेत, अनेक शिक्षक अस्वस्थ आहेत. त्यांना असं वाटतं की चुकीचे पायंडे या मतदारसंघामध्ये निर्माण केले जात आहेत. हे पायंडे शिक्षक मोडणार का? या पायंड्यांना शिक्षक वेगळे बगल देऊन आपला काही हमरस्ता शिक्षक या निवडणुकीमध्ये दाखवणार का याच्याबद्दल देखील उत्सुकता आहे. त्यामुळे नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघाचा निकाल काय लागतो हे पाहणं रंजक ठरेल. या मतदारसंघातील विश्लेषण आपण
आणखी जाणून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.